नमस्कार मंडळी, शिव ट्रेकर्स एक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आलेलं होतं. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून ज्या जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा पिकवला येतोय आणि ही सगळी अभिमानास्पद अशा पद्धतीची गोष्ट आहे की आमच्या जुन्नरला खरं तर जो मार्केटमध्ये बराच काळ भाव खाऊन जातो त्याला शासन दरबारी मागणी केल्यानंतर मानांकन मिळालं. तब्बल 1-2 नाही तर 5,000 वर्षांचा इतिहास आहे. गाथा सप्तशती राजा सातवाहनांच्या हाल जो सातवाहन होता की आम्ही एवढ्या डझनाचे आंबे विकत आणले आणि खाल्ले, तो प्रतिष्ठा असते, प्रतिष्ठेचाही भाग असतो त्याला. तर जर जुन्नरी हापूस किंवा जुन्नर परिसरातले आंबे खायचे असतील तर अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते 15 मे नंतर चालू होतात. सरासरी 20-25 मे नंतर त्याचा हंगाम जोरदारपणे चालू होतो. जून त्रास आहे ते म्हणजे फळमाशी. तर ते फळमाशीपासून बचाव करण्यासाठी या पिशव्या आहेत. परंतु त्याही पेक्षा महत्वाचा मला झालेला फायदा जर मी तुम्हाला सांगतो का 2021-22 पासून मी पिशव्या लावतोय. या पिशवीमध्ये जेव्हा आंबे पक्व होतात ना ते अतिशय अप्रतिम असतात. याला युनिफॉर्म कलर आलेला असतो, म्हणजे सगळीकडे सारख्या पद्धतीने कलर आलेला असतो. त्याची चमक अप्रतिम असते, कारण तेही काही बाबतीत जिथे स्पर्धा निर्माण होते तिथे कदाचित ईर्ष्येतून काही गोष्टी होऊन जातात. खरं तर जीआय मानांकन काय भारतभरातल्या 1 आणि 2 गोष्टींना नाही आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी आंबा पिकतोय तो काय आज पिकत नाहीये, ज्याला शेकडो वर्षांचा लिखित इतिहास आहे. परंतु माती आणि जमीन इथलीच आहे, हवामान इथलं आहे, पाणी इथलं आहे. त्याच्यामुळे जीआय मानांकन मिळवण्यासाठी हवामान, पाणी, रासायनिक म्हणण्यापेक्षा शेतीचे जे गुणधर्म आहेत ते त्या फळामध्ये आलेले असतात. त्याच्यामुळे उद्या कुणी म्हणजे कोकणातलं जे फळ आहे त्याचे गुणधर्म ते इकडे नाही येऊ शकत आणि इकडलं फळ तिकडे येऊ नाही शकत. प्रश्नच नाही. म्हणजे मातृवृक्ष जरी इकडचे तिकडे असले तरी ज्या ठिकाणी तो वाढतो त्या ठिकाणच्या गोष्टी तो आत्मसात करतोच ना साधारणपणे. म्हणजे 2 मुलं जरी वेगवेगळ्या घरात जरी राहिली तरी त्यांच्या वेगवेगळे होणारे संस्कार वेगळे, संस्काराचे वेगळे. एक्झॅक्ट तसंच आहे ना. आणि त्याचबरोबर कोकणातल्या हापूस आंबाला सुद्धा तोड देण्यासाठी ह्या तालुक्यातील येणारा जो आंबा आहे हा कोकणातल्या आंब्याला सुद्धा महाग टाकू शकतो. आज आपण जुन्नर तालुक्यातील ज्या गावामध्ये आलेलो आहे त्या गावामध्ये सर्वात जास्त आंब्यांची लागवड किंवा उत्पादन केलं जातं ते गाव म्हणजे पारुंडे गाव. आणि मी डॉक्टर अमोल पुंडे आणि सगळ्यांचं स्वागत आहे वेद कस्तुरी कृषी पर्यटन केंद्र, पारुंडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी. शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. नमस्कार मंडळी, शिव ट्रेकर्स एक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आज मी पुण्यावरून पहाटे 4 वाजता मी आपल्या जन्मभूमी गाव माझं शिवजन्मभूमी जुन्नर ह्या ठिकाणी आलेलो आहे. तर यायचं कारण म्हणजे सर्वांना माहिती आहे आंब्याचं सीझन चालू आहे. जानेवारीनंतर तर मला वाटतं मेपर्यंत कोकणामध्ये हापूस आंबा चालू होतो. खरं तर कोकणातला जो हापूस आंबा आहे तो खूपच प्रसिद्ध आहे. पण तर त्याचबरोबर कोकणातल्या हापूस आंबाला सुद्धा तोड देण्यासाठी एक आंबा आपल्या महाराष्ट्रात आहे. जो आंबा 7 समुद्रापार त्याची ओळख त्याने स्वतःची निर्माण केलेली आहे. आणि त्या आंब्याला सातवाहन काळापासून म्हणजे 2,500 ते 3,000 वर्षापासून इतिहास त्याला लाभतो. ते सातवाहन काळापासून तर मलिक अंबरचा इतिहास त्याला लाभतो. आणि आपण ह्या इतिहासाबद्दल आणि ह्या आंब्याविषयी आज आपण माहिती घेणार आहे. असा जो आंबा, खरं तर कोकणातला आंबा हा जानेवारीमध्ये चालू होतो. तो एवढा लवकर कसा चालू होतं हे आपल्याला माहिती नाही, कारण टायमिंग तिकडला माहिती नाही. खरं तर आंबा म्हणजे खरा आंबा जर चालू होत असेल तर म्हणजे 15 मे नंतर, म्हणजे जो खरा घाटावरचा आंबा आहे. किंवा कोकणात पण अजून बऱ्याच ठिकाणी आंबे अजून निघतात, म्हणजे मे जूनपर्यंत आंबे निघतात. पण जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये जो आंबा लवकर येतो तो कशा येतो त्याच्याबद्दलचं आपल्याला एवढं नॉलेज नाही आहे. पण कोकणामध्ये किंवा आपल्या काही भागामध्ये आंबा लवकर येण्यासाठी बरेच रासायनिक खते वापरली जातात. पण शक्यतो आपल्या ह्या जुन्नर तालुक्यामध्ये रासायनिक खताचा वापर हा खूप कमी आहे. आणि इकडला येणारा जो आंबा आहे हा एकदम नॅचरल पद्धतीने तो त्याच्या वेळेमध्ये येतो. वेळेमध्ये म्हणजे मेच्या 15 तारखेनंतर हा आंबा आपल्या इकडे नॅचरल पद्धतीने काढला जातो. म्हणजे झाडावर जे फळ पिकायला लागलं की समजून जायचं की हा आंबा आता काढायला आलेला आहे. तर हा आंबा जूनच्या सुरुवातीला चालू होतो. म्हणजे ज्या वेळेस पाऊस चालू होतो तर त्यावेळेस हा आंबा खायला येतो. तर बहुतांशी बऱ्याच लोकांचा समज आहे की पाऊस चालू झाल्यानंतर आंबा खायचा नसतो. याला खरं तर ह्या काही चुकीच्या विचार आहेत किंवा काही धारणा आहेत
की जे लोकांनी गैरसमज निर्माण केलेले आहेत. खरा आंबा जर तुम्हाला खायचा असेल परिपक्व आणि त्याचे पूर्ण गुणधर्म जर तुम्हाला त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा तुम्हाला मेच्या मध्यांतरनंतरच तो खाण्यासाठी योग्य. आता याच्यासाठी पुरावा म्हणून काय तर एक त्याला वैज्ञानिक काही असे काही पुरावे आहेत की वैज्ञानिक काही असे काही पुरावे आहेत की तो आंबा त्याचे गुणधर्म हा परिपक्व व्हायला याला 15 मे नंतर किंवा मे नंतरचा कालावधी हा सगळ्यात बेस्ट असतो. आणि जो लवकर आंबा तयार केला जातो म्हणजे त्याला रासायनिक खतं वापरून तो लवकर मोठा होतो आणि तो लवकर मार्केटमध्ये कसा आणता येईल, कारण जेवढ्या लवकर मार्केटमध्ये येईल तेवढ्या लवकर त्याला तो रेट मिळला जातो. आणि आपल्याच आंब्याला नेमके हाच फाटका बसतो, कारण मे नंतर म्हणजे जूनच्या आसपास हा चालू होतो आणि त्याच वेळेस आपल्या आंब्याला जसा म्हणावं तसा म्हणजे कोकणात जसं मार्केट त्या आंब्याला भेटतं तसं मार्केट आपल्या आंब्याला मिळत नाही. त्याला कारणच ही आहेत की हा जो गैरसमज आहे तोच महत्त्वाचा आहे. आणि तो ठिकाणी जे आलेलो आहे असं आपण जुन्नरमधलं पारुंडे गावे म्हणजे सांगायचं झालं तर शिवनेरीच्या पायथ्याजवळ जी गावं आहेत समजा हे झालं माणिकडोह झालं, माणिकडोहचा परिसर, नाणेघाटचा परिसर, परत इकडे येणेरे गाव, पारुंडे अशी जुन्नरचा जो परिसर आहे आसपासचा जुन्नरच्या जवळ पूर्वेला एक गाव आहे जे की त्याला हापूस बाग असं म्हणतात, जिथं मलिक अंबरनी आंब्यांची झाडं लावण्याचे काही त्याचा इतिहास किंवा त्याचे काही पुरावे सापडतात. त्यात तो पूर्ण जुन्नरचा हा परिसर या ठिकाणी ह्या आंब्याच्या बागा या मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जशी म्हटल्याप्रमाणे की जुन्नरमध्ये एवढी मोठी लागवड नाही आहे. म्हणजे फक्त जुन्नर आणि आंबेगाव ह्या 2 तालुक्यातच काही प्रमाणात काही गावांमध्ये ह्या आंब्याची लागवड आपल्याला दिसून येते. कोकणामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात आंबा निघतो त्याच्या काही पर्सेंटेज म्हणजे जो पर्सेंटेज मला सांगता येणार नाही, पण खूप कमी प्रमाणात हा आंबा आपल्या तालुक्यामध्ये तयार होतो. पण ह्या तालुक्यातील येणारा जो आंबा आहे हा कोकणातल्या आंब्याला सुद्धा मागं टाकू शकतो किंवा त्याच्या तोडीचा जो आंबा आहे तो आपल्या इथं तयार होतो आणि कोकणातल्या आंब्यापेक्षा सुद्धा चांगला म्हणता येईल असं मी म्हणतो. कारण कोकणामध्ये जे वातावरण असतं ते नेहमी दमट असतं आणि त्या दमट हवामानात आलेला जो आंबा आहे त्याची गोडी ती चांगलीच आहे. म्हणजे कोकणातला आंबा हा सरस हायचे त्यात काही वादच नाही आहे. पण आपल्या जो वातावरणात जो आंबा येतो, कारण आपल्या इकडे कोकणातली काही हवा ह्या ठिकाणी ह्या भागात ह्या आंब्यांना मिळते आणि त्याचबरोबर आपल्या इकडलं असणारं कोरडं हवामान, उष्ण, थंडी या सगळ्या हवामानाचा ह्या आंब्यावर जो परिणाम होतो आणि तो त्याचा हवामानाचा जो परिणाम होतो त्याच्यातून तो गुणधर्म तयार होतो त्या आंब्यामध्ये तो काही वेगळाच आहे. त्याच्यामध्ये जी वेगळी गोडी तयार होते ती वेगळीच आहे. ह्याच्याबद्दल जास्त नॉलेज नाही तरी पण मी तुम्हाला थोडक्या मोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. यातल्या आपलं शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण राधाकृष्ण गायकवाड सर त्यांच्याकडनं सुद्धा ह्या आंब्यावर होणारा हवामानाचा बदल किंवा या हवामानातून ह्या आंब्यावर काय परिणाम होतो किंवा याच्यात कोणकोणते गुणधर्म आहेत याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे. तर आज आपण जुन्नर तालुक्यातील ज्या गावामध्ये आलेलो आहे त्या गावामध्ये सर्वात जास्त आंब्यांची लागवड किंवा उत्पादन केलं जातं ते गाव म्हणजे पारुंडे गाव. आणि पारुंडे गावामध्ये आज आपण वेदकस्तुरी फार्म हाऊस ह्या ठिकाणी आलेलो आहे. वेदकस्तुरी फार्म हाऊस हे आत्ता 2-3 वर्षात डेव्हलप झालेलं आहे आणि खरं तर ते डेव्हलपसुद्धा एका आमराईच्या बागेच्या बाजूलाच केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर इथं राहायला आले तर तुम्हाला या राहण्याबरोबर ह्या इथल्या आमराईचा सुद्धा सावलीचा आणि जर ह्या मे महिन्यात आले तर ह्या आंब्याचा सुद्धा तुम्हाला आस्वाद घेता येतो. या ठिकाणी तुम्ही 12 माही या ठिकाणी राहण्यासाठी येऊ शकता. सगळ्या सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर आता आपण या ठिकाणी ज्यांना भेटणार आहे ते आहेत डॉक्टर अमोल पुंडे आणि खरं तर ते पेशाने डॉक्टर आहेत आणि डॉक्टर हा पेशा सांभाळता ते इथलं फार्म हाऊस आणि ही जी आमराई आहे ही सांभाळतात. तर आपण भेटूया त्यांनाच. नमस्कार सर, आमच्या चॅनलमध्ये शिव ट्रेकर्समध्ये तुमचं स्वागत. नमस्ते. आज आपण जो आपल्या तालुक्याची जी ओळख आहे जो आपला इकडला जो हापूस आंबा आहे, मी अजून कोणाला नाव नाही सांगितलं, त्या आंब्याचं नावसुद्धा तुम्ही सांगावा आणि ह्या आंब्याविषयी जरा इतिहास किंवा त्याचे गुणधर्म असे बऱ्याच विषयांवर तुम्ही छोटीशी एक माहिती मला सांगावी ही विनंती. नमस्ते, मी डॉक्टर अमोल पुंडे आणि सगळ्यांचं स्वागत आहे वेदकस्तुरी कृषी पर्यटन केंद्र पारुंडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी. सध्या आपण आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आहोत.
आणि तुम्ही आंब्यामध्ये माझ्या समोर मागे आपल्याला जे आंबे डॉक्टर साहेब पाहताय दिसत आहे. ते आहे हापूस जातीचे आंबे. खरं त्याला एक वेगळी ओळख आहे. आपण शिवनेरी त्या आंब्याची हापूस या माहिती नावाने घेणार त्याला आहोत. गेल्या वर्षीच हापूस आंबा. जे मी टॅगिंग आतापर्यंत- मिळालेलं आहे, जे मानांकन मिळाले. तर त्याचं वेगळेपण आहे ते एकतर जे वेगळेपण आहे त्या ठिकाणी मानांकन मिळण्यासाठी त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची माती, त्या ठिकाणी असणारं पाणी, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊन आंब्यामध्ये जे वैशिष्ट्य त्यातून निर्माण होतं त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणची ती युनिक आयडेंटिटी असते किंवा ओळख असते. याला GI मानांकन म्हणतात. खरं तर रत्नागिरी असू द्यात किंवा देवगड असू द्यात, कोकणातल्या जातींना यापूर्वीच ते मिळालेलं होतं. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून ज्या जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा पिकवला येतोय त्या ठिकाणी मात्र काही दिवस सतत पाठपुरावा केल्यानंतर ते मिळालं. आणि ही सगळी अभिमानास्पद अशा पद्धतीची गोष्ट आहे की आमच्या जुन्नरला खरं तर जो मार्केटमध्ये बराच काळ भाव खाऊन जातो त्याला शासन दरबारी मागणी केल्यानंतर मानांकन मिळालं. ओके. आता हे मानांकन हे इतिहासाच्या याच्यावर भेटलं का गुणधर्मांवर भेटलं नेमके? गेल्या अनेक वर्षांचा त्याच्यासाठीचा पाठपुरावा करत असताना अगदी ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याला द्यावी लागली. त्यासाठी असणारं जे क्षेत्र आहे आंब्याच्या लागवडीखाली त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे शासनाकडे किंवा त्या कमिटीकडे सादर करावे लागले. आंब्याला खरं तर तब्बल 1-2 नाही तर 5,000 वर्षांचा इतिहास आहे. जो ज्ञात इतिहास आहे तो 2 ते 2,500 हजार वर्षांपूर्वीचा. गाथा सप्तशती राजा सातवाहनांच्या हाल जो सातवाहन होता त्याच्या कालखंडामध्ये लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये इथल्या पाना फुलांचे आंब्याचे अनेक वर्णनं आपल्याला पाहायला वाचायला मिळतात. त्याच्यामुळे 2-2.5 हजार वर्षांपूर्वीची जुन्नर परिसरात त्यांची जी असणारी आर्थिक राजधानी आहे, ज्या ठिकाणी भारतातल्या सगळ्यात जास्त लेणी आहेत आणि त्यातही विशेष करून अंबिका लेणी आहे, त्या ठिकाणचे जे शिलालेख आहेत, या ठिकाणी असणाऱ्या शिलालेखांमध्ये आजूबाजूची गावं, त्यांची त्या काळात असणारी नावं, या परिसरात असणारे वृक्ष यांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढे पुढे जसा कालावधी होत राहिला, आंब्याच्या साधारणपणे 1000पेक्षा अधिक जाती भारतात आहेत. त्यातही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक जाती आपल्याला लावलेल्या पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं की पोर्तुगीजांनी आंबा अल्फान्सो दो अल्बुगर जो आहे यावरून ते अल्फान्सो नाव लोकप्रिय झालं पुढे जाऊन आंब्याला. कोकणामध्ये त्याची लागवड केली गेली. विशेषतः पोर्तुगीजांनी आणल्यानंतर त्या पद्धतीची त्यांनी त्याचा कदाचित तिथून प्रचार झाला. पण खरं तर आंबा हे मूळ भारतीय फळ आहे, जे आफ्रिका असू द्यात किंवा युरोप असू द्यात इतर खंडांमध्ये ते नंतर कालांतराने पोहोचलं गेलं आणि ते जगामध्ये अतिशय लोकप्रिय असणारं फळ आहे. पुढे गेल्यानंतर मलिक अंबर असू द्यात किंवा औरंगजेब किंवा अगदी महाराजांच्या कालखंडात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठेशाही जेव्हा होती त्याही कालखंडामध्ये इथे अनेक वृक्ष लावलेले होते. म्हणजे हापूसबाग आजही आपल्याला गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर जेव्हा अमृतराव पेशवे वगैरे होते तर त्या कालखंडामध्ये लेण्याद्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती ही अनेक वृक्ष लावले होते, त्यातही आंबा असावा. त्यामुळे ह्या सगळ्या परिसरामध्ये आंबा आजचा नाहीये, त्याला शेकडो हजारो वर्षाचा समृद्ध इतिहास आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह होऊन मग ती GI मानांकनाकडे ती वाटचाल झालेली आहे. त्याच्या साईजनुसार म्हणजे हा आंबा म्हणजे कधी काढायला येतो किंवा याची साईज कशी, हा ओळखायचा कसा, त्याच्याबद्दल काय सांगाल? खरं तर आंब्यांचा जो एकूणच मोहर येण्याचा जो कालावधी आहे तो अगदी नैसर्गिकरित्या आपल्याकडच्या वातावरणानुसार साधारणपणे 1 नोव्हेंबर नंतर मोहर यायला सुरुवात होती. मोठ्या प्रमाणामध्ये मोहर हा डिसेंबर-जानेवारीमध्ये असतो. हा आंबा खरं तर एप्रिल नंतर त्याची साईज वाढायला सुरुवात होते आणि साधारणपणे 15 ते 20 मे नंतर परिपक्व झालेला आंबा जागोजागी मिळायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये सुरुवातीला जी कैरीची फेज आहे त्याच्यातून पुढे जसा पक्व व्हायला लागतो आंब्याची जी साईज आहे ती तर वाढत जाते. त्याचबरोबर या ठिकाणी आंब्याचा जो देठ आहे, देठाच्या अगदी लगतचा जो भाग आहे त्या ठिकाणी बारीकसा खड्डा पडायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो भाग आहे, हे जे तुम्हाला डॉट दिसत आहेत, हे डॉट जेव्हा अतिशय आता सध्या ते लहान स्वरूपात दिसत आहेत, पण जेव्हा आंबा पक्व होतो त्यावेळेस मात्र ती डॉटची साईज वाढती. म्हणजे त्याला बोलीभाषेमध्ये कवडी पकडणं किंवा कवडी त्याच्यावर तयार होणं असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे जेव्हा खड्डा पडतो त्या ठिकाणी ती कवडी पकडली जाते आणि याच्यातून मग हळूहळू असं लक्षात येतं की आंबे काढण्यासाठी आता तयार होत आहेत. पुढे जाऊन जर त्याची पुढची फेज जर म्हटली तर जेव्हा झाडावरती आंबा पक्व होतो तो स्वतःहून पिकतो, त्याला पाड म्हणतात आणि ते पाड खाली पडायला सुरुवात होते. जेव्हा कोणत्याही आंब्याचे 4 ते 5, 6, 7, 8, 10 पाड पडतील त्यावेळेस असं समजायचं की ते झाड पूर्णपणे उतरणीला आलेलं आहे आणि त्यावेळेस आपण ते काढू शकतो.
ओके. आपण त्याला ते पिकवायला ठेवतो त्याला आपण त्याला कोणत्या भाषेत, कोकणी भाषेत का आपल्या भाषेत काय म्हणतो, ज्याला आपण त्याला हे लावतो आंबा पिकवायला? त्याला आंब्याची आडी लावून आडी लावणे म्हणतात. अगदी बरोबर. खरं तर नैसर्गिकरित्या जसे हे आंबे पक्व होतील तसे तसे ते व्यवस्थित काढायचे, त्याचं ग्रेडेशन करायचं, त्याचं ग्रेडिंग केल्यानंतर व्यवस्थितरित्या पेंड्यामध्ये ते लावून ठेवायचे. ओके. आणि आता ह्या वेळेस असणारी जी उष्णता आहे, नैसर्गिक उष्णता आणि आपण अधिकची दिलेली ऊब, याच्यामधून ते नैसर्गिकरित्या पिकतात. खरं तर हे सगळं पिकवण्यासाठी कुठल्याही रासायनिक पदार्थांची आवश्यकता नसते. पाडाला लागलेले आंबे असेही नंतर ते पिकणारच असतात. परंतु काय होतं की कधी कधी अधिक उत्पन्न अधिक लवकर मिळवण्याच्या ईर्ष्येपोटी ते वेगवेगळे रासायनिक पदार्थ वापरून त्याच्यावरती काही ना काहीतरी लवकर, खरं तर मोहरही लवकर आणता येतो, आंबेही बाजारात लवकर आणता येतात, त्यावेळेस आंब्यांना भावही जास्त असतो. पण खरं तर ती योग्य पद्धत नाही. आजही आपण पाहतोय की उत्तर पुणे जिल्हा असू द्यात किंवा भारतभर असू द्यात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे पेशंट वाढलेले आहेत. आणि अनेक रासायनिक ज्या गोष्टी अति प्रमाणामध्ये गैरसमजुतीतून म्हणा किंवा अज्ञानातून म्हणा किंवा अधिक उत्पन्न मिळवण्याच्या हव्यासपोटी म्हणा, या सगळ्यातून जेव्हा त्या वापरल्या जातात त्याचा शरीरावरती निश्चितच परिणाम होणार असतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या मोहात न पडता जेवढं नैसर्गिकरित्या कमीत कमी रसायनांचा वापर करून जे बनवले, जे पिकवले, ते खाल्लेलं आरोग्यासाठी नेहमीच पोषक असतं. आता मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की पहिल्या आंब्याची पेटी जेव्हा निघते ते जानेवारी निघते. मला माहिती नाही तो दिवस माहिती नाही, पण जानेवारीमध्ये कोकणातली पहिली आंब्याची पेटी आणि ती सगळ्यात जास्त त्याची विक्री होते किंवा जास्त भावाने. मग तो आंबा ॲक्च्युली तर तो काळच नाहीच आहे. म्हणजे त्याच्याबद्दल एक काय सांगाल की बाबा जानेवारीत एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचे ते त्याची बोली लागते त्या आंब्याला, ते नेमके कसं काय, याच्यातलं हे गणित कसं काय? ते नाही, खरं तर काय होतं की काही रासायनिक गुणधर्म असणारे जे पदार्थ आहेत ते जर झाडाला दिले तर मोहर कधी आणायचा हे आपण ठरवू शकतो. बरोबर. बोली भाषेत त्याला कल्टाराही म्हणतात. तर त्याचा वापर जर केला तर आपण जेव्हा पाहिजे त्यावेळेस आंब्याला मोहर आणू शकतो. जसं आंब्याला लवकर मोहर आला की उत्पादन थोडं लवकर चालू होऊ शकतं. त्याच्यामुळे हा एक उत्पन्न वाढीसाठी म्हणा किंवा अधिक लवकर उत्पन्न मिळवण्यासाठीचा एक प्रकार आहे असं म्हणता येतं. प्रत्येक जण असं करत असावा अशातला काही भाग नाही. थोडं कोकण आणि देश म्हणजे इथे आपल्याकडे साधारणपणे ह्या सगळ्या हवामानात वगैरे फरक आहे, त्याच्यात काही वादच नाही. तिकडे दमटपणा अधिक आहे, इकडे कोरडी उष्णता अधिक मोठ्या प्रमाणात असते. तिकडे खारं जे पाणी आहे किंवा खारवटपणा जो आहे त्याच्यामुळे ते आणि इथले वातावरण नक्कीच फरक आहे. थोडाफार फरक होऊ शकतो, एक महिना 15 दिवसाचा उत्पन्नामध्ये फरक होऊ शकतो. अगदी याही भागात जर म्हटलं ज्यांच्या जमिनी तुलनेने हलक्या आहेत, ज्याला पाणी वारंवार द्यायची गरज पडते, त्या ठिकाणी मात्र आंबे थोडेसे उष्णतेमुळे लवकर येतात. आणि जिथे पाण्याची मुबलक सोय आहे, जिथल्या जमिनी थोड्याशा उच्च प्रतीच्या आहेत, हेवी आहेत, तर तिथे मात्र आंबे अगदी जूनमध्ये निघतात. त्यामुळे आधी जे आंबे निघतात साधारणपणे ते नियंत्रित केलेला बहार असतो, म्हणजे लवकर आणलेला बहार असतो, त्यातून आलेले असावेत. आणि ती जी परिस्थिती असते त्या कालखंडामधली, त्यावेळेस मात्र इतरत्र कुठेही आंबा नसतो. त्याच्यामुळे त्याला उच्च भावासाठी बोली लागली मागणी जास्त असते. ठराविक वर्गाला तो एक मोठेपणाचाही भाग असतो की आम्ही एवढ्या डझनाचे आंबे विकत आणले आणि खाल्ले, तो प्रतिष्ठेचाही भाग असतो. त्याला ती मागणी त्या पद्धतीची असते. आता हे प्रत्येकावरती आपण तेवढा प्रत्येकाचा अभ्यास नसल्यामुळे, प्रत्येक व्यक्तीचा नसल्यामुळे आपण त्याच्यावरती बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु खरं जर म्हटलं तर जर जुन्नरी हापूस किंवा जुन्नरी परिसरातले आंबे खायचे असतील तर अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते 15 मे नंतर चालू होतात. सरासरी 20-25 मे नंतर त्याचा हंगाम जोरदारपणे चालू होतो. जूनच्या पहिल्या पानवड्यामध्ये तर तो उच्च म्हणजे प्रमाणामध्ये असतो आणि साधारण 15-20 मे जून नंतर ते आंबे थोडे थोडे कमी झालेले असतात. इथले आंबे कमी होतात. आणि अगदी काही शेतकरी असे पण आहेत की जे जूनच्या एंडिंगला आंबे काढतात आणि त्यावेळेस चांगला बाजारभाव मिळतो. म्हणजे गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास सांगतो की जसे सुरुवातीला मोठे बाजारभाव म्हणजे मोठ्या प्रमाणात बाजारभाव असतात, तसेच बाजारभाव जूनच्या एंडिंगला किंवा जुलैमध्ये ज्यांनी अगदी टिकवून नेले तिथपर्यंत, तर त्यांनाही खूप चांगल्या पद्धतीचे बाजारभाव मिळून जातात. तो गैरसमज आहे की बाबा पाऊस चालू झाल्यानंतर आंबा खायचा नाही, तर त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? खरं तर काय होतं की जेव्हा पावसाळा म्हणजे वेळेत चालू होतो, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यावेळी काय होतं की काही प्रकारचे कीटक वाढलेले असतात. त्याच्यामुळे अशी एक शक्यता असते, नाही असं नाही म्हणता येत त्याला, की ज्याच्यामध्ये फळमाशीचं प्रमाण अगदी त्याच्या अलीकडेही कधी कधी असतंच, परंतु त्या कालखंडामध्ये अधिक असतं. जे पिकलेले आंबे आहेत ते खाली बागेत पडलेले असतात,
थोडी अस्वच्छता जर इकडे तिकडे पसरलेली असेल तर त्याच्यातून अळी होण्याचं प्रमाण थोडंसं अधिक असू शकतं त्या कालखंडामध्ये, असतं नाही म्हटलं तरी ती गोष्ट नाकारता येत नाही. त्यामुळे कधी कधी आंबे खराब लागू शकतात, पण असं प्रत्येक आंब्याच्या बाबतीत प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीत असं होतच असं काही नाहीये. खरं तर काही संस्कृतींमध्ये किंवा काही समूहांमध्ये असा एक प्रवाह आहे की पावसाळ्यानंतर शक्यतो आंबे खाऊ नये. ते त्या चालीरीती म्हणता येईल किंवा रूढी म्हणता येईल, त्या गैरसमज पण पद्धतीने म्हणता येऊ असतात. तो शकतो. गैरसमज असू शकतो बरोबर. की प्रत्येक आंबा पावसाळ्यानंतरचा खराब असतो अशातला काही भाग नाही. बरोबर. अगदी आपला कारण कोकणातला आंबा तो पावसाळ्याच्या अगोदर येतो आणि आपला वरचा जरी आंबा आहे गावठी म्हटला तरी हो, हो. तो पावसाळ्यातच खायला येतो नाही म्हटला हा तरी. म्हणजे अगदी खरं तर म्हणजे दक्षिण भारतातले आंबे असू द्यात किंवा गुजरातचे आंबे असू द्यात, त्याचा मुख्य हंगामच जून मधला आहे. अगदी अगदी आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन, जेव्हा कर्नाटकचा विचार करतो, गुजरातच्या त्या कोस्टलचा जेव्हा विचार करतो, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आंबे हे त्याच कालखंडामध्ये त्याच असतात. बरोबर. त्याच्यामुळे असं काही नाहीये की पावसाळ्यातले आंबे खराब, आणि मग हे सगळे लोक जर एवढे खराब असते तर त्यांनी आंब्यांचं काय केलं असतं? अगदी हा बरोबर. मोठा तुम्ही प्रश्न त्याच्यावर एक उपाययोजना केलेली, मी ते पिशव्या बघतोय, त्या पिशव्या लावल्या, नेमक्या पिशव्या कशासाठी लावल्यात, काय कसं काय ते मला दाखवता का जरा जवळून? हा नक्कीच. हा. तर तुम्ही जर पाहिल्या तर ह्याला आपण बॅग लावलेल्या हा, आहेत. म्हणजे ज्याची बऱ्याच जणांना भीती असते किंवा गेल्या अनेक वर्षांपासून नाही म्हटलं तरी शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा त्रास आहेच, ते म्हणजे फळमाशी. तर ते फळमाशीपासून बचाव करण्यासाठी या पिशव्या आहेत. याच्यामध्ये जे आहेत एकूणच ह्या सगळ्याला आंब्याला चांगला कव्हर आहे. देठाला तिथे तारेने त्याला पॅक केले, याचा अर्थ आतमध्ये पाणी जाण्याचा प्रश्न नाही. देठाजवळ आंबे खराब होण्याची जी एक गेल्या अनेक वर्षांपासूनची जी अनुभवाचा भाग आहे, जो अनुभव आहे त्यांचा, तर तो या निमित्तानं वाचला जातो. त्यामुळे फळमाशीपासून संरक्षण ही प्राथमिक तर गरज आहेच आहे, परंतु त्याही पेक्षा महत्वाचा मला झालेला फायदा जर मी तुम्हाला सांगतो का 2021-22 पासून मी पिशव्या लावतोय. या पिशवीमध्ये जेव्हा आंबे पक्व होतात ना, ते अतिशय अप्रतिम असतात. ओके. याला युनिफॉर्म कलर आलेला असतो, म्हणजे सगळीकडे सारख्या पद्धतीने कलर आलेला असतो. त्याची चमक अप्रतिम असते, कारण तो नैसर्गिक हवा पाणी याच्यापासूनही तो बचावलेला असतो. त्याच्यामुळे अगदी, त्याची अगदी. चमक अप्रतिम आहे. मी त्याचे काही फोटोज वगैरे नक्की तुमच्याकडे पाठवून देईल. नक्कीच, नक्कीच. असा आंबा मी गेले म्हणजे जन्माच्या आधीपासूनच आमच्या पंजोबांपासून आंबे आहेत, परंतु असा आंबा मी कधीही खाल्लेला नव्हता जो पिशव्यांमधला आंबा मी खातोय. ओके. तर त्याची जी चव आहे, गोडी आहे, चकाकी आहे, त्याचा जो गंध आहे, हा सगळा अफलातून आहे. त्यामुळे फळमाशीच्या संरक्षणासाठी केलेला जो उपाय आहे हा खरं तर आंबा पिकवण्यासाठीचा बेस्ट उपाय आहे. कुठल्याही रासायनिक गोष्टीशिवाय झाडावर आंबे पिकले जातात, जे अप्रतिम चवीचे असतात आणि ज्याला अधिकचा बाजारभाव देखील मिळू शकतो. उलट आपल्या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी बॅगचा वापर अधिकाधिक केला पाहिजे, जेणेकरून ते आंबे उच्च प्रतीचे मिळतील. आता एक महत्वाचा प्रश्न की हे जर आंबे आपल्या जुन्नर तालुक्यातलं जे शिवनेरी हापूस नावाने तो जे मानांकन मिळालं, तर हा हापूस आंबा जर कोणाला घ्यायचा असेल तर तो कॉन्टॅक्ट कसा करायचा किंवा तुमचा कॉन्टॅक्ट सांगा, आणि अजून जुन्नरमध्ये कुठे मिळू शकतो किंवा त्याचं काय डिटेल्स सांगू शकता का? खरं तर जुन्नर मार्केट हे म्हणजे कधी काळी आंब्यांसाठी खूप प्रसिद्ध मार्केट होतं. इथून पुण्यापर्यंत असू द्या, नाही तर अगदी खाली कल्याणपर्यंत असू द्यात, इथून मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी इकडे येऊन आंबे घेऊन जात असायचे. गेल्या अनेक वर्षांपासून या फळमाशीच्या भीतीने म्हणा किंवा जी मेहनत आहे आडी लावण्यात आणि पिकवून विकण्यातली, ती थोडी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी कच्चे आंबे पाठवण्याचं आणि विकण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात ठेवलंय. तर जे जर आंबे घ्यायचे असतील तर साधारणपणे मी तर माझा नंबर देईलच. प्रत्येक वेळी माझ्याकडेच आंबे असतील उपलब्ध अशातला भाग नाही, पण आजूबाजूला जे शेतकरी आहेत, जे व्यापारी आहेत, ज्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचे आंबे मिळतात, त्यांचाही संपर्क मी करून देऊ शकतो. त्यांच्याशी थेट तुम्ही संपर्क साधून आंबे घेऊ शकता. अगदी शेतात जाऊन पण आंबे समोर तोडून भरता येतील बॉक्समध्ये, अशा पद्धतीचं नियोजन नक्की करून देण्याची व्यवस्था आपण करू शकतो. त्यामुळे उच्च प्रतीचा चांगला आंबा जर खायचा असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर आत्ता काय रेट चालू असेल आंब्याचा, एक अंदाजे, म्हणजे मी हे करतो. हापूसचा जर म्हणाल तर साधारणपणे आता खरं तर आंब्यांचे बाजारभाव आहे त्याच्या साईजनुसार असतात, ग्रेडेशननुसार असतात. साधारणपणे ते अगदी 300 ते 500 रुपयापर्यंतचा आंबा साधारणपणे कच्च्या पद्धतीचा मिळू शकतो. म्हणजे 300 म्हणजे थोडीशी छोटी साईज असेल, 400 म्हणजे मध्यमच्या आसपास, आणि 450-500 म्हणजे तो अगदी मोठा. साधारणपणे बॉक्समध्ये जर विचार केला तर दीड डझनचं बॉक्स भरतात किंवा 2 डझनचं बॉक्स भरतात. जे मोठ्या साईजचे जे आंबे आहेत ते मात्र साधारणपणे 400 ते 500, 550 पर्यंत, 500 पण रुपयाच्या आसपास सध्याचा बाजारभाव. आता हे बाजारभाव थोडेफार वर खाली होऊ शकतात, 50-100 रुपये इकडे तिकडे होतात, कारण जसं जसं मार्केटमध्ये आंब्यांची उपलब्धता वाढेल, मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, तसे बाजारभाव थोडे कमी होऊ शकतात. त्यामुळे बाजारभाव हे नेहमी फ्लेक्झिबल असू शकतात. आणि केशर वगैरे जर म्हणाल तर 200-250 रुपये डझन पासून मिळू शकतो. 300-350 पायरी म्हणाल तर 300 ते 400 रुपयापर्यंत. हापूसच्या खालोखाल पायरीला बाजारभाव असतो. किलोवरती पण आंबे कच्चे घेता येऊ शकतात. साधारणपणे 60 ते 70 रुपये केशरचा बाजारभाव चालू आहे. हापूसचा जर त्याच्या
वर्षाच्या पुढे असतो साधारणपणे. या परिसरामध्ये राजापुरी, हापूस, केशर, लंगडा, पायरी, तोतापुरी हे आंबे आजूबाजूला बऱ्याच शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत. तुमच्याकडे पण सुद्धा बऱ्याच जाती तुमच्याकडे अवेलेबल आहेत, म्हणजे हे सगळ्या जाती तुमच्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याकडे बऱ्यापैकी यातल्या जाती आहेत, आता म्हणजे विशेष करून पायरी, त्याच्यानंतर केशर, हापूस, राजापुरी ह्या प्रामुख्याने जाती आहेत. बाकी लंगडा वगैरे काही कमी प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध होते. आता खरं तर सर एवढी मोठे आमराई सांभाळायचं म्हणजे थोडं तर तोंडाचं काम नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही वर्षभर ही बाग सांभाळायची, तिची निगा राखायची, नेमकी कसं नियोजन करता तुम्ही हे सगळं? खरं तर बागायती शेती चा विचार करता फळशेती जी आहे ती तुलनेने थोडीशी कमी कष्टाची आहे, यात काही वादच नाही. योग्य वेळी त्याची जर देखभाल आणि निगा ठेवली तर साधारणपणे चांगल्या पद्धतीची फळं आपल्याला मिळू शकतात. बागेमध्ये सर्वात प्रथम म्हणजे स्वच्छतेची गरज असते. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या खता औषधांचा आपण वापर करतो ती जास्तीत जास्त आपण सेंद्रिय जर वापरली तर ती अतिउत्तम होऊन जातात. मग त्याच्यापासून हाडांच्या चुऱ्यापासून बनवलेलं खत असतं, कोंबडी खत असतं, त्याच्यानंतर लेंडी खत असतं किंवा शेणखत म्हणू शकतो आपण. या खताचा पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी वापर केला जातो. त्याचे 2 टप्प्यांमध्ये आपण त्याची विभागणी करून टाकू शकतो. म्हणजे सुरुवातीला त्या कालखंडात एक आणि दिवाळीच्या आसपास एक, असे 2 ते 3 वेळा आपण खतं देऊ शकतो त्याला. शक्यतो सेंद्रिय खतांचा वापर आपण तर आपल्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात करतो. काही शेतकरी थोड्याफार प्रमाणात रासायनिक खतांचाही वापर करत असावेत. त्यानंतर आंबे जेव्हा मोहर येतो, मोहर आल्यानंतर काही आंब्याला पडणारे जे रोग आहेत साधारणपणे त्याच्यामध्ये मावा असेल, तुडतुडे असेल, बुरशीजन्य जे काही आहेत तर त्यावेळी मात्र फवारणी घ्यावी लागू शकतात. हापूससाठी थोडी अधिकची मेहनत घ्यावी लागते, परंतु केशर असेल, राजापुरी असेल त्याला तुलनेने थोडी कमी मेहनत घेतली त्या बाबतीत का होईना, आणि दरवर्षी येणाऱ्या जाती आहेत या साधारणपणे, तर त्याला इतक्या फवारण्यांची गरज नाही. आता फवारण्यांमध्ये देखील रासायनिक आणि सेंद्रिय या दोन्ही गोष्टींचा आपण वापर करू शकतो. अगदी निंबोळी अर्कापासून तर दशपर्णी अर्कापर्यंत अनेक गोष्टी आपण त्याच्यामध्ये फवारू शकतो. तंबाखूचं पाणी वगैरे साधारणपणे अशा वेगवेगळ्या गोष्टी सेंद्रिय दृष्टिकोनातून पण आपण त्याचा वापर करू शकतो. आणि जर रासायनिक म्हटलं तर मग काही औषधे जे आहेत ज्याच्यामध्ये कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत, या गोष्टी आपण त्याचा वापर करू शकतो. दुसरी गोष्ट, झाडांच्या खोडाला खोडकिडे लागण्याची शक्यता अधिक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खोडकिडा किंवा भेरूड म्हणतात बोलीभाषेमध्ये त्याला, ते जर लागलं तर झाडाचं आयुष्य कमी होऊ शकतं. कारण जे साल आहे ते पोखरण्याचं काम बऱ्यापैकी त्या आळ्यांकडनं होत असतं. मोठ्या प्रमाणामध्ये जर त्याचं म्हणजे लागण झाली तर झाड अगदी मरून जाऊ शकतं. शेंडेमर पण एक प्रकार असतो साधारणपणे. या सगळ्या गोष्टींची त्याला काही ना काहीतरी प्रादुर्भावाची शक्यता असते. तर या सगळ्या गोष्टींसाठी शेतकऱ्यांनी जर काळजी घेतली तर झाडाचं आयुष्य तब्बल आंब्याच्या झाडाचं आयुष्य 200 ते 300 वर्ष आहे. पण हे कधी साधारणपणे आपण त्याची उत्तम पद्धतीची काळजी घेतली तर असं आहे. तर त्याची देखभाल तर करावी लागते. सध्या आपला जो हापूस आंबा आहे, शिवनेरी हापूस आंबा, तो महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगामध्ये तो धुमाकूळ घालतोय ह्या महिन्यामध्ये. खरं तर याला जो GI मानांकन भेटलाय, याला परत कोकणामधून कोणीतरी अपील केलंय की आता तो अपील करायच्या पाठीमागं कारण काय, म्हणजे त्याला हरकत पत्र त्यांनी टाकलंय. तर त्याच्याबद्दल नेमकी काय सांगाल तुम्ही? आता एक नाही, कुठेही काही बाबतीत जिथं स्पर्धा निर्माण होते तिथे कदाचित ईर्ष्येतून काही गोष्टी होऊन जातात. खरं तर GI मानांकन काय भारतभरातल्या 1 आणि 2 गोष्टींना नाही आहेत, त्याच्यामध्ये शेकडो गोष्टी येऊन जातील. त्या ठिकाणचं वैशिष्ट्य असणाऱ्या गोष्टी आहे. शेवटी जरी या ठिकाणी आंबा पिकतोय तो काय आज पिकत नाहीये, बरोबर, ज्याला ज्याला शेकडो वर्षांचा लिखित इतिहास आहे या सगळ्या गोष्टींना. दुसरी गोष्ट अशी आहे की जरीही काही लोक रोपं बाहेरून जरी आणत असली समजा, परंतु माती आणि जमीन इथलीच आहे, हवामान इथलं आहे, पाणी इथलं आहे. त्याच्यामुळे GI मानांकन मिळवण्यासाठी हवामान, पाणी, रासायनिक म्हणण्यापेक्षा शेतीचे जे गुणधर्म आहेत ते त्या फळामध्ये आलेले असतात. त्याच्यामुळे उद्या कुणी म्हणजे कोकणातलं जे फळ आहे त्याचे गुणधर्म ते इकडे नाही येऊ शकत आणि इकडलं फळ तिकडे येऊ नाही शकत. प्रश्नच नाही. म्हणजे मातृवृक्ष जरी इकडचे तिकडे असले तरी ज्या ठिकाणी तो वाढतो त्या ठिकाणच्या गोष्टी तो आत्मसात करतोच ना साधारणपणे. म्हणजे भारतीय माणूस अमेरिकेत जरी गेला साधारणपणे काही वर्ष तिथे जरी राहिला तरी तिथल्या भाषेचा ऍक्सेंट असेल समजा, तिथलं कल्चर असेल, तो तिथे जोपासणारच असतो ना साधारणपणे. एकदम उत्तम उदाहरण दिलं. म्हणजे 2 मुलं जरी वेगवेगळ्या घरात जरी राहिली तरी त्यांच्या वेगवेगळे होणारे संस्कार वेगळे, एक्झॅक्ट तसंच आहे ना. आणि वेगळं आम्ही काय करतोय साधारणपणे, नैसर्गिक आंबे ज्या वेळेस येतात त्याच वेळेस आंबे पिकवतोय, त्यावेळेस मार्केटमध्ये घेऊन येतोय. त्याच्यामुळे कुणी जरी त्याच्यावरती काही आक्षेप नोंदवले, काही जरी झालं तरी शेवटी इथल्या मातीतले गुणधर्म इथले दाखवणार आहे, ते बाहेरचे तो दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामुळे शिवनेरी हा वेगळं पण आहे
आणि आपल्या जगामध्ये किंवा भारतामध्ये शिवनेरी हा त्याची वेगळा ठसा उमटवते, त्याची वेगळी ओळख निर्माण करतोय आणि खूप अभिमान वाटतो की आपल्या तालुक्यातला आपला शिवनेरी म्हणजे आंबेगाव आणि शिवनेरी जुन्नर तालुक्यातला आंबा हा खूप मोठा प्रसिद्ध आहे. खरं तर भीमाशंकरचा सुद्धा गावठी आंबा पुणे मार्केटमध्ये किंवा मुंबई मार्केटमध्ये सुद्धा चांगला धुमाकूळ घालत असतो. तो गावठी आंबा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. मी दुसरं एक सांगेल की कलमी करताना जो हापूस आंबा जो कलमी करताना त्याची जी फांदी असते तो कलम मी ऐकलं की गावठी झाडावरच केलेली चांगली असते, कारण त्याच्यावर जर केली तर त्याच्यामध्ये जी त्याची हे असते म्हणजे व्हील पॉवर किंवा त्याला आपण त्याची म्हणजे सशक्त झाड तो चांगला तयार होतो. म्हणजे याच्यात काय फरक म्हणजे बरोबर आहे की चूक आहे ते अगदी? नाही, ही अगदी बरोबर आहे की साधारणपणे जेव्हा आपल्याला आंबा इथं लागवड करायची तर थोडासा शॉर्टकटचा जो भाग जर म्हटला तर आंब्याची रोपं थेट घेऊन यायची आणि लागवड करायची. आंब्याची रोपं मग ती कोणी वर्षाचं लावू शकतं, कोणी 2 वर्षाची 4 वर्षाची लावू शकतं, तो काही भाग नाही. साधारणपणे कलमी रोपं आणून लावण्याचाही एक म्हणजे एक प्रकार त्याच्यामध्ये आहेच आहे. परंतु तुम्ही म्हटला त्या पद्धतीने जर आपल्या परिसरात असणारे गावठी जी आंबे आहेत, गावठी आंब्यांच्या ज्या कोया आहेत त्या जर योग्य वेळी त्याची लागवड केली, त्या रुजून वरती येतात. ठराविक झाड एका टप्प्यावरती आलं, एका उंचीचं झालं की त्याला मात्र इथलं दुसऱ्या वृक्षाचं कलम जर केलं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ते अधिक सशक्त असतं. त्याची मुळं जी आहेत ती जमिनीमध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी सेट झालेली असतात, त्याच्यामुळे झाडाची वाढ ही उत्तम पद्धतीची होतेच होते. परंतु एक अतिशय चांगल्या पद्धतीचा स्थानिक आंबा त्या निमित्तानं या ठिकाणी मिळतो. आणि धन्यवाद. पुन्हा पुन्हा स्वागत वेदकसुरीमध्ये. धन्यवाद. तर आपला हा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न की जो की तो माझी जन्मभूमी शिवजन्मभूमी जुन्नर ह्या ठिकाणचा शिवनेरी हापूस आंबा याच्याबद्दलचा आपला हा छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे. का तर हा आपला शिवनेरी हापूस आंबा हा नुसता देशातच नाही तर हा जगात जावा ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि खरंच ह्या आंब्याला खूप अशी चांगली चव आहे. तर तुम्ही सर्वांनी जूनपर्यंत हा हंगाम चालू राहणार. या आंब्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथले शेतकरी किंवा फार्म हाऊस ज्या ठिकाणी आंबा उपलब्ध आहे त्या ठिकाणचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.